कार्योन्मुख, कार्य करण्यास अभिमुख किंवा कार्य करण्यास सज्ज, कुठलंही कार्य करण्यासाठी ती काय होती की तयार होती. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की कार्योन्मुख किंवा कार्याभिमुख असा शब्द आहे. शोभ म्हणजे ती कार्य करण्यासाठी काय झाली, आता सज्ज झाली. आपण काल बघितलं काय होतं की प्राकल्पीय म्हणजे मागच्या कल्पातील जीवाचं जे काही धर्माधर्म पाप पुण्यात्मक जे कर्म आहे ते कर्म अविद्येमध्ये लीन होतं. आणि ती अविद्या कुठे लीन होती, मायेमध्ये. आणि ती माया काही त्या ब्रह्मस्वरूपाहून भिन्न भासत नाही. आणि त्यावेळेस काय होतं की स्वगत सजाते विजाते भेदरहित एकमेवाद्वितीय ब्रह्म असं त्या ठिकाणी एकटं राहतं. नंतर काय होतं की मायेचा आरोप होतो, अर्थात तेच ब्रह्म कसं होतं, सोपाधिक. सोपाधिक ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर. ईश्वर म्हणजे काय, जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण किंवा माया विशिष्ट ईश्वर. आणि मग त्या सोपाधिक ब्रह्मास काय होती की इच्छा होती. आणि कोणती इच्छा होती, एकोहम बहुस्या. आणि तेवढ्यामध्येच काय होतं की जीवाचं जे काही पूर्वजन्मीचं कर्म असतं ते कर्म सुद्धा परिपक्व होतं. काय होतं ते परिपक्व, पूर्ण. तेही कर्म जसं मायामध्ये क्षोभ होतो, याचा अर्थ माया कार्य करण्यास काय होती की त्या ठिकाणी सज्ज होती, तसं जीवाचं कर्म परिपक्व झालं म्हणजे ते कर्म फल देण्यासाठी परत त्याला काय होतं की सज्ज होतं. या दोन्ही गोष्टी काय आहे की बरोबरच घडतात. एकतर ईश्वराचा संकल्प आणि जीवाचं पूर्वजन्मातलं कर्म ते कसं होतं, परिपक्व होतं. आणि परिपक्व झाल्यानंतर मग काय होतं, त्याच्यापासून काय तयार झालं. मग खरं तर आपण ज्ञानेश्वरीचा किंबहुना श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय बघून घे. ऊर्ध्वमूल मधशाकमश्वत्थम व्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. निर्गुण निराकार ब्रह्म म्हणजे ब्रह्म. त्याच्यानंतर सोपाधिक ब्रह्म म्हणजे कोण, ईश्वर. त्याच्या खाली लिहिलेलं आहे महत्तत्व. काय लिहिलेलं आहे, महत्तत्व. ते संसार वृक्षाचं काय आहे की त्या ठिकाणी चित्र आहे. 15वा अध्याय 4व्या अध्यायाच्या मध्ये संसार वृक्षाचं काय चित्र आहे, त्याच्यामध्ये गेलेलं आहे ब्रह्म, ईश्वर, त्याच्यानंतर महत्तत्व, मग त्रिविध अहंकार, सत्व रज तम अहंकार. आणि मग याच्यापासून काय तयार होते, क्रमाने अपंचीकृत पंचमहाभूते तयार होतात. अपंचीकृत पंचमहाभूते म्हणजे काय, ज्यांचं मिश्रण झालेलं नाही, ज्यांचं पंचीकरण झालेलं नाही, त्यांना काय म्हणायचं, अपंचीकृत पंचमहाभूते. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी अशी पंचमहाभूत तयार होते. यालाच पंचतन्मात्रा असं म्हणतात. काय म्हणतात, पंचतन्मात्रा. जे अपंचीकृत पंचमहाभूते आहेत म्हणजेच काय, सूक्ष्म महाभूते. त्याला काय म्हणायचं, सूक्ष्म. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही सूक्ष्म महाभूतीच आहे. का, हे या आकाशाचे यांचे काय गुण आहे. आणि म्हणून अगोदर काय निर्माण झालं, अपंचीकृत पंचमहाभूते. हे जग कसं निर्माण होते याच्याविषयी काय की चिंतन आहे. मूळ ब्रह्म आहे, त्याच्यानंतर ईश्वर आहे, त्याच्यानंतर काय आहे की महत्तत्व. याच्यात नाही दिलं पण ते महत्तत्व आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं, क्रमाने अशी महाभूते ही तयार होतात. अगोदर कोणतं महाभूत तयार झालं, आकाश. आकाशापासून कोणतं झालंय, वायू. वायूपासून कोणतं झालं, तेज. त्याच्यानंतर जल, त्याच्यानंतर पृथ्वी. अशी पंचमहाभूते तयार होती. अगोदर अपंचीकृत आणि नंतर त्यांचं पंचीकरण होतं. काय होतं त्याचं, पंचीकरण. आणि पंचीकरण झाल्यानंतर हे सर्व सृष्टी काय होते की निर्माण होते. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार तया पाठी. आपल्याला अगदी तुमच्या नेहमीच्या उदाहरणातील किंवा नेहमीच्या जगण्यातील उदाहरण जर कोणतं असेल, हे आपण रानामध्ये काय करतो की तूर घालतो,
मूग घालतो, भुईमूग घालतो, ज्वारी घालतो, पेरतो की नाही आपण. आणि मग हे सगळं धान्य तयार होतं. मग धान्य तयार झालं म्हणजे जेवण तयार झालं असं होतं का? ते कसं असतं, ते धान्य सर्व सुटं 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 असं असतं. आणि मग जेवण कधी तयार होतं? बाबा भुईमुगाच्या शेंगातील शेंगदाणे, हा, मिरची, आणि ह्या सगळ्यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा भाजी तयार होती. पुन्हा त्या पिठाचं काय होतं की मिश्रण तयार होतं, तेव्हा काय होती, भाकरी तयार होती. हे जसं आहे आता, हे समजा घर आहे, तर घर म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे की लोखंड आलं, ह्याच्यामध्ये विटा आल्या, ह्याच्यामध्ये सिमेंट आलं. पण हे जर वेगळं वेगळं पडेल असेल तर हे काय झालं, अपंचीकृत साहित्य. घराचं अपंचीकृत काय आहे ते साहित्य. आणि घर तयार झालं काय समजा, त्या साहित्याचं काय झालं, पंचीकरण झालं. मग त्या साहित्याचं पंचीकरण हे आपल्या मनानं होतं का इंजिनियरच्या मनानं होतं? इंजिनियरच्या मनानं होतं. एक लक्षात घ्या, इंजिनियरनं सांगितलं तसं जर ते केलं तरच ती इमारत दीर्घकाळ काय होती की टिकते, नाहीतर मग ती मदतच पडते. तसं या भूताचं पंचीकरण जे होतं ते भूताच्या मनानं होत नाही, किंवा आपल्या मनानं ते ईश्वर इच्छेने होतं. काय होतं ते? ईश्वर इच्छेने पंचमहाभूताचं पंचीकरण होतंय. आणि मग त्याच्यानंतर काय होतं माहितीये का, सूक्ष्म सृष्टी उत्पन्न होते. त्याच्यानंतर मग स्थूल सृष्टी म्हणजे ती तुम्हाला मला दिसणारी सृष्टी उत्पन्न होते. असा त्या ब्रह्मावर काय झालेलं आहे की अध्यारोप. अलग लक्षात. हे जर आपल्याला क्रमाने सृष्टी शिकायचं म्हणून चाललं बरं काही, नाही तर याच्यात क्रम नाही. आपण विचारसागराचा 6वा अध्याय, हे 6वा तरंग, त्याच्यामध्ये बरंच चिंतन आलेलं आहे. हे आपल्याला शिकायचं म्हणून चाललंय. तर त्याच्यासाठी हे जर आपण चांगलं पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर हे युगपत आहे. हे कसं आहे? युगपत. युगपत म्हणजे काय? जेव्हा दिसतं तेव्हाच आहे. स्वप्नात आपल्याला आजोबा दिसला, पुन्हा आपल्याला आपले स्वतःचे वडील दिसले, आपण दिसलो, तुम्हाला तुमचा मुलगाही दिसला, तुमचा नातू दिसला. म्हणजे बघा, स्वप्नामध्ये तुमचा आजोबा 1, वडील 2, तुम्ही 3, तुमचा मुलगा 4 आणि नातू 5 आणि पंतू 6 दिसले. मग किमान याला किती वर्ष लागायला पाहिजे? किमान 100 वर्ष तर लागायला पाहिजे. इतकी जर मला वाटतं पिढी बघायची असेल, 100 वर्ष, नाही 100 वर्ष तर 75 वर्ष तर लागायला पाहिजे. ते एका क्षणामध्ये दिसतात. मग ते काय झाले? युगवत. त्याला उत्पत्ती नाही, त्याला क्रम नाहीये, असं वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. परंतु आपण काय करून राहिलो आहोत? हे शिकून राहिलो, हा आरोप करून राहिलो, आणि हा अध्यारोप केल्यानंतर याचा काय करायचा? अपवाद करायचा. गणित सोडविण्यासाठी आपण हातचा घेऊन राहिलो. आता हातचा घेण्याची काही गरज नाही. कळालं कसं तयार झाले? हा बघून दादा, ब्रह्म. आता घरी गेल्यानंतर ते 14व्या आणि 15व्या अध्यायाच्या मध्यभागी एक संसार वृक्षाचं काय की चित्र आहे, ते बघून घ्यायचं चांगलं. काय नाही, 4-5 महिने आपण इथे हे पण काढून दिलं असतं. काय निर्गुण ब्रह्म, सोपाधिक ब्रह्म, माया, त्याच्यानंतर मत तत्व, त्याच्यानंतर त्रिविध अहंकार, आणि खाली म्हणून पंचमहाभूत. यांचे पंचीकरण झाले नव्हते तेव्हा हे अपंचीकृत होते. हे बघा, ज्याचे पंचीकरण झाले नव्हते तेव्हा ही कशी होती? अपंचीकृत. अपंचीकृत म्हणजे काय? मिश्रण झालेलं नाही. ते कसे आहे की वेगळे वेगळे सुटे सुटे असणे, याचं नाव काय? अपंचीकृत. यापासून समष्टी व्यष्टीरूप सूक्ष्म सृष्टी होऊन मागाहून ईश्वरेच्छेने जेव्हा यांचे पंचीकरण झाले तेव्हा ही भूते पंचीकृत झाली. यांच्यापासून समष्टी व्यष्टीरूप स्थूल सृष्टी झाली. हे बघा, इथे ईश्वर इच्छा लिहिले का नाही त्यांनी? ईश्वर इच्छेने या पंचमहाभूतांचे काय झाले? पंचीकरण झालं. यांचं काय झालं? मिश्रण झालं. आणि मग समष्टी आणि वेष्टी. समष्टी म्हणजे काय? हे अखिल विश्व, हे काय झालं? समष्टी. वेष्टी म्हणजे तुमचे आमचे शरीर. यांचं काय झालं? अगोदर सूक्ष्म सृष्टी तयार झाली. सृष्टी किती प्रकारची आहे? 3 प्रकारची. लिहून घ्या, नाही तर आता काय रेकॉर्ड होऊनच राहिलेलं आहे. कारण सृष्टी, सूक्ष्म सृष्टी आणि कार्यसृष्टी. काय? कारण सृष्टी, सूक्ष्म सृष्टी आणि कार्यसृष्टी. याला दुसऱ्या भाषेत जर तुमच्या पाहिलं तर कारण जगत, सूक्ष्म जगत
आणि स्थूल जगत. कारण सृष्टी, सूक्ष्म सृष्टी आणि स्थूल सृष्टी. हा परत याच्यापासूनच आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह असे काय झाले, निर्माण झाले. सृष्टी म्हणजे जगत. संपूर्ण विश्वास, संपूर्ण जगतास उपादान कारण कोण आहे? माया आहे. कोण आहे? ती माया आहे. म्हणजे या संपूर्ण जगाचं उपादान कारण कोण आहे? की माया आहे. ही कारण सृष्टी आहे. कोणती सृष्टी आहे? माया हीच काय आहे? ती कारण आहे. किंवा व्यष्टी दृष्टीने चिंतन केलं तर अविद्या ही काय आहे? कारण आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म सृष्टी झाली आणि त्याच्यानंतर ही सर्व काय झाली की स्थूल. म्हणजे किती झाली ती? 3 प्रकारची. आणि ती समष्टीही झाली आणि व्यष्टीही झाली. म्हणजे पिंडही निर्माण झाला आणि ब्रह्मांडही निर्माण झालं. यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव दृष्टीने ईश्वर आहे. हे काय लिहिलं त्यांनी की यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव दृष्टीने ईश्वर आहे. यात ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे नित्य जीवनमुक्त आहे व जीव अल्पज्ञ असल्यामुळे बद्ध आहे. याप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप झाला आहे. आता इथे काय लिहिलं की यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव दृष्टीने ईश्वर आहे. हे बघा, समष्टी म्हणजे काय? संपूर्ण विश्व, संपूर्ण जगत. आणि या जगतामध्ये जी कारण सृष्टी असेल, जी सूक्ष्म सृष्टी असेल आणि जी स्थूल सृष्टी असेल, या समष्टी स्थूल सूक्ष्म कारण सृष्टीचा अभिमानी कोण लिहिलं त्यांनी? जीवदृष्टीने कोण आहे? ईश्वर आहे. अभिमानी म्हणजे अभिमान धारण करणारा. मग समष्टी सृष्टीचा, मग ती कोणती सृष्टी झाली? 3ही प्रकारची आहे. कारण सृष्टी, सूक्ष्म सृष्टी आणि स्थूल सृष्टी. याचा अभिमानी कोण लिहिलं त्यांनी? ईश्वर. पण कोणाच्या दृष्टीने लिहिलं ते? जीव दृष्टीने. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नाही तर ईश्वर आणि अभिमान हे एके ठिकाणी कधीच राहणार नाही. ईश्वर कधी जडाचा अभिमान धारण करीन का? पुढे लिहिलं ते नित्यमुक्त आहे. ईश्वर कसा आहे की नित्यमुक्त आहे. मग ईश्वर जर समजा नित्यमुक्त आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, स्वतंत्र आहे, मग अभिमानी होईल का तो? जडाचा अभिमान धारण करेल का? देहाचा अभिमान धारण करेल? बरं, कर्तृत्वाचा अभिमान धारण करेल का जीव? मी हे संपूर्ण विश्व निर्माण केले असा अभिमान धारण करेल का तो? नाही करणार. आणि इथे लिहिलं तो समष्टी सृष्टीचा अभिमानी आहे. पण कोणाच्या दृष्टीने आहे तो? जीव दृष्टीने. आपण व्यष्टी सृष्टीचे अभिमानी कोण आहोत? आपण काय म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं. आपल्याला असं वाटतं या संपूर्ण विश्वाचा जो कोणी त्या ठिकाणी निर्माता आहे तो या सृष्टीचा कोण आहे की अभिमानी आहे. पण असं कोणाच्या दृष्टीने आहे ते? जीव दृष्टीने आहे. जीव दृष्टीने काय आहे सांगा? जीव मुळातच सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ आहे? अल्पज्ञ आहे. आणि अल्पज्ञ आहे म्हणजे काय? हे बघा, मागे मी आपल्याला बऱ्याच वेळेस या व्याख्या सांगितल्या की ज्याला मी स्वतः कोण आहे आणि दुसरा कोण आहे हेही कळत नाही, त्याचं नाव काय की जड. आपला त्या पहिल्या याच्यातच प्रश्न आलेला आहे की चेतन म्हणजे कोण? तर जो ज्ञान स्वरूप आहे तो चेतन. जड म्हणजे कोण? तर ज्याला मी कोण आहे, दुसरं कोण आहे हे कळत नाही, त्याचं नाव काय? जड. बर, मग तसं जड म्हणजे कोण? मी कोण आहे, दुसरा कोण आहे हे ज्याला बिलकुल कळत नाही, त्याचं नाव काय की जड. जे कळणे स्वरूप आहे त्याचं नाव चैतन्य किंवा ब्रह्म. ज्याचं स्वरूपच कसं आहे? कळणं. ज्ञान स्वरूप जो आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. कळालं? जड आणि ब्रह्म, जड आणि चेतन. ज्याला मी कोण आहे हे कळत नाही, दुसरा कोण आहे हे कळत नाही, त्याचं नाव जड. जे कळणे स्वरूप आहे त्याचं नाव काय आहे की ब्रह्म, किंबहुना ज्याला आपण काय म्हणतो की ब्रह्म चैतन्य. आणि ज्याला सर्व कळतं त्याचं नाव काय आहे? ईश्वर, जो सर्वज्ञ आहे, सगळं कळतं.
मुंगे के पाव में घुंगरू बसता वो भी अल्लाह सुनता है. ज्याला काय होतं की सर्व कळतं त्याचं नाव काय आहे? ईश्वर. आणि ज्याला काही कळतं आणि काही कळत नाही त्याचं नाव काय आहे? जीव. ज्याला काही कळत, तुम्हाला कळत नाही असं नाही, थोडं कळतं आणि थोडं कळत नाही, आणि थोडं कळतं आणि थोडं कळत नाही हेही कळत नाही. म्हणून तो जास्त जीव झाला. काय त्याला हे पण नाही कळत. मला थोडं थोडं कळत आणि थोडं थोडं कळत नाही, मला काही जास्त कळत नाही हे कळत नाही, म्हणून त्याचं नाव काय की जीव. ह्याच्यात बरेच व्याख्या करता येईल. मग ज्याला चांगलं कळतं पण वाईट कळत नाही त्याचं नाव काय की साधक आहे. काय ज्याला चांगलं कळतं वाईट कळत नाही, म्हणजे चांगलं केलेलं त्याला काय की कळतं, म्हणजे चांगलं करावं असं वाटतं, त्याला काय म्हणायचं साधक, त्याला काय म्हणायचं जिज्ञासू. आणि ज्याला चांगलंही कळत नाही आणि वाईटही कळत नाही त्याचं नाव पामर. त्याचं नाव काय आहे? पामर आहे. ज्याला चांगलंही कळत नाही आणि वाईटही कळत नाही त्याचं नाव काय की पामर आहे. ज्याला चांगलं कळतं आणि वाईट कळत नाही, आणि ज्याच्या ठिकाणी चांगलं कळणंही नाही आणि वाईट कळणंही नाही त्याचं नाव काय आहे की मुक्त. तो कसा आहे की मुक्त आहे. त्याच्या ठिकाणी काय कळणं आहे का? नाही. न कळणं आहे का? नाहीये. म्हणून जीव दृष्टीने ईश्वर हा काय आहे की समष्टी प्रपंचाचा अभिमानी आहे असं इथं वाक्य लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, नेम हाकीम खत्रे जा अशी एक म्हण आहे. काय म्हण आहे? नेम म्हणजे अर्धा, हाकीम म्हणजे वैद्य, खतरा म्हणजे धोका, जान म्हणजे जीव. काय झालेलं आहे की अर्धवट ज्ञानी वैद्य जर असेल तर समोर त्याच्या जीवाला काय असतो? दोष. हे बघा, आपण अल्पज्ञ आहोत आणि आपण अल्पज्ञ असल्यामुळे आपण सुद्धा ईश्वराला हा या संपूर्ण स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमान धारण करीत असेल असं म्हणतो. तर तो धारण करीत नाही, पण हे आपल्या दृष्टीने आहे. कारण आपण कसे आहोत तर अल्पज्ञ आहोत. आपण कसे आहोत? अल्पज्ञ आहोत. हे बघा, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जर दोष असेल तर त्याच्यामुळं समोरच्याही त्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये त्याला काय दिसतात? दोष दिसतात. याच्याविषयी तुम्हाला बरीच उदाहरणं माहिती आहे. दुर्योधनास त्या सभेमध्ये एकही चांगला मनुष्य दिसला नाही, आणि धर्मराजास त्या सभेमध्ये एकही वाईट मनुष्य दिसला नाही. म्हणून एक मनच तयार झाली, जशी दृष्टी तशी सृष्टी. मग जीव हा कसा आहे? मुळात अल्पज्ञच आहे. मग तो काय करतो की सतत दुसऱ्याचे दोष शोधत असतो. कारण दोष कुठे असतात? त्याच्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा बरंच चिंतन की जी माणसं गुणामध्ये सुद्धा दोष बघतात त्याचं नाव पामर आहे. त्याचं नाव कोण आहे? पामर. गुणामध्ये दोष बघतात काही माणसं. समोरचा व्यक्ती गुणी असेल, सद्गुणी असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना काय दिसतो? दोष. हे पामर आहे. गुणाला गुणच समजतात आणि दोषाला दोषच समजतात. त्याचं नाव काय आहे की साधक आहे. आणि दोषासही त्या ठिकाणी गुणाचं त्या ठिकाणी दृष्टीदर्शन करणे याला मुक्त म्हणायचं. समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दोष असतात तरी पण त्याला त्या ठिकाणी त्या दोषावर पांघरून घालून त्याच्यामध्ये गुणाचं दर्शन ज्याला होतं त्याचं नाव ज्ञानी आहे. त्याचं नाव काय आहे की तुमच्याकडे दोष आहे पण त्या दोषावर पांघरून घालायचं. का पुढीलाचा दोखू करुणे आपले तिथी चोखू घाटे मग अवलोकू तयावरी. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं. त्याला काय म्हणायचं? मुक्त. आणि गुणही नाही आणि दोषही नाही, त्याचं नाव काय की ब्रह्मदत्ता. आणि म्हणून एक नियम आहे. आता आपण परमार्थिक चिंतन करायलो, परमार्थ शिकून राहिलो. परमार्थातील आपण फार अगदी लहान लहान माणसं आहे. पण परमार्थ करीत असताना तुम्ही केवळ आध्यात्मिकच कार्य करणार आहात का? आता इथून उठल्यानंतर नाही. इथून उठल्यानंतर तुम्ही लागलीच हा ग्रंथ ठेवणार आणि परत चिंतन करणार का? नाही. बरं, रामकृष्णारी जप करणार का? नाही. बरं, काही अनुष्ठान करणार का? इथून उठल्यानंतर तुम्ही नाही. मग तुम्ही कुठे जाणार? तुमच्या शेतात जाणार, कोणी कोणाच्या नोकरीच्या ड्युटीवर जाणार. मग कार्य एक आहे का अनेक आहे तुमच्या मनात? अनेक कार्य, एक कार्य नाही.
केवळ काय पाठ श्रवण करणे किंवा प्रवचन श्रवण करणे एवढंच कार्य आहे का तुमच्याकडे? नाही. मग कोणतं कार्य आहे? आधी उठल्यानंतर शेती तुमचं तुम्ही ते कार्य वेगळं झालं. बरं, ते जे व्यवहार करणार तुम्ही ते स्थान एक आहे की वेगळे वेगळे आहे? म्हणून प्रत्येकाचं कार्य, त्या कार्याची स्थानं आणि त्या कार्याचा व्यवहार हा कसा आहे की भिन्न भिन्न आहे. हा कसा आहे? भिन्न भिन्न आहे, वेगळा वेगळा आहे. वेगळा वेगळा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आता तुमचं चालणं, बोलणं, व्यवहार करणं हे कसं असायला पाहिजे? भिन्न भिन्न असायला पाहिजे. खरा तर नियम असा आहे, मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक कार्याच्या, त्या कार्याच्या स्थानाच्या, त्या कार्याच्या व्यवहाराच्या ज्या सीमारेषा आहेत ह्या पुसटशा आणि अंधुकशा असता कामा नये. काय बोललो मी? तुम्ही कार्य करीत असताना प्रत्येक कार्याच्या, त्या कार्याच्या स्थानाच्या आणि त्या कार्याचा जो व्यवहार असेल त्या व्यवहाराच्या ज्या सीमारेषा आहेत, सीमारेषा रेगा ह्या पुसटशा असता कामा नये. त्या कशा असायला पाहिजे? ठसठशीत स्पष्ट. अगदी कशा असायला पाहिजे? त्या स्पष्ट दिसायला पाहिजे. अशाच व्यक्तीचं जीवन हे अष्टपैलू संपन्न होत असतं. कोणाचं? तो ज्या कामात जाईल त्या कामात ते कार्य बिनचूक असायला पाहिजे. तिथलं जे स्थान आहे त्या स्थानाचं महात्म्य त्याला कळायला पाहिजे. आणि तिथला जो बोलण्याचा किंवा चालण्याचा किंवा क्रियेचा व्यवहार आहे तो कसा असायला पाहिजे की स्पष्ट असायला. तर त्याचं जीवन कसं होतं? मग अष्टपैलू होतं. त्याला पैलू पडतात आणि म्हणून त्याला लोक म्हणतात अष्टपैलू व्यक्तिमत्व. हिरा जो आहे ना, तर बगर पैलूचा हिरा कोणात बसत नाही. आणि हिरा असा बाजूला असेल तर त्याला काही फारसं मूल्य राहत नाही. ते कुठे बसायला पाहिजे? कोंदणमध्ये घातला की तो काय ते तिथे शोभा आहे. चला, आता जर तुमच्या कार्याच्या, ठिकाणाच्या, व्यवहाराच्या सीमारेषा जर तुमच्या त्या ठिकाणी पुसटशा असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाचा, व्यवहाराचा काय होतो? संकर होतो. हे तुम्हाला जरा कळेना वाटतं. तुम्ही व्यवहारामध्ये काम करायला लागलात शेतामध्ये आणि तेच काम जर तुम्ही परमार्थामध्ये करायला लागले त्याला काय अर्थ? काय? तुम्ही व्यवहारामध्ये जर समजा अनृत बोलायला लागले म्हणजे खोटं बोलायला लागले आणि ते बोलू नये, खरं काय करू नये ते बोलू नये, पण तेच काम जर तुम्ही इथं बोलायला लागले परमार्थ देऊन तर ते चालणार नाही. म्हणजे व्यवहारात, क्षेत्रात वागत असताना कसं वागायचं आणि परमार्थात कसं वागायचं. काय होऊन राहिलं आता? माणसं संसार करतात आणि संसाराची जी वृत्ती आहे तीच वृत्ती कुठे वापरतात? परमार्थात. तिकडं खोटं बोलायची सवय लागली तर इथेही खोटं बोलतात परमार्थात. तिकडं त्या ठिकाणी निरर्थक बोलण्याची सवय लागली तर इथेही काय आहे? निरर्थक बोलतात. मला तर वाटतं फक्त दोन गोष्टी जरी परित्याग केला तर तुमच्या जीवनाला काय काय आलं? पहिलं खोटं बोलणं आणि निरर्थक बोलणं. सोप्या भाषेत स्पेशल खोटं आणि बापाऱ्या. ते कधी मारायचं? काही माणसाला बापाऱ्या मारायची सवय असते का? कोणती सवय असते? आणि ते इकडे आला परमार्थात तरी बापाऱ्यात मारतं. असं बापाऱ्याने मारायचं. परमार्थात आल्यानंतर आपण जे आपल्याला कळतं आणि आपण जसं वागतो तसंच सांगायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे आपलं वागणं चुकीचं असून जर मी फार चांगला वागतो असं जर म्हणत असाल, असं समजायचं की तुमच्या जीवनाला पैलू भरत नाही. म्हणून तुमच्या ज्ञानाचा मग संकर होतो, तुमच्या ज्ञानाचं विषयांतर होतं. तुमचं जे ज्ञान आहे ते थोडं थोडं तुम्हाला प्राप्त होतं. आता तुम्हाला समजा हा ग्रंथ तुम्ही शिकला, तुम्हाला जर असं वाटू लागलं की आता मला खूप आलं, मग अल्पज्ञान झालं का भरपूर झालं? अल्पज्ञान झालं. चला आता दुसरा विषय घेऊ आपण. मग काय होतं माहित नाही तुम्हाला? मग यातील थोडं अल्प, त्यातील थोडं अल्प, त्यातील थोडं अल्प, त्यातील थोडं अल्प, आणि मग त्याचं जीवन होतं धेडगुजरी. जीवन होते धेडगुजरी ज्ञान. धेडगुजरी ज्ञान शब्द वाईट आहे यार, मला शब्दकोशामध्ये आहे. धेडगुजरी म्हणजे याचं त्याचं थोडं थोडं घेऊन केलेली रचना किंवा केलेले वाक्य, याचं नाव काय आहे? धेडगुजरी. काय? थोडं थोडं त्याच्यातलं, थोडं थोडं त्याच्यातलं, थोडं थोडं त्याच्यातलं,
आणि मग त्याचं जीवन काय होतं की ते धेड गुजरी होतं. आणि मग त्या धेड गुजरी जीवनाला लोक ते शोभून दिसतो का तो माणूस, तो मनुष्य कसा आहे की समाजामध्ये कसा दिसतो, शोभून दिसतो. आणि मग लोक त्याला म्हणते हे आमचे हे ऑलराऊंड आहे. काय ऑलराऊंड शब्द मला वाटतं त्याच्यासारखा अगदी हलकट शब्द कोणताच. ऑलराऊंड म्हणजे काय, सर्व बाजूनं गोल. काय सर्व बाजूनं गोल. कुठं चालतो हा दगड, कुठं चालतो मला गोल दगड तुम्ही सांगा चालतोय कुठं. नारळ सुद्धा व्यवस्थित फुटत नाही त्याच्यावर. गोल दगड नाही पाहिजे माणूस, चौरंग चिरा कसा पाहिजे, चिरा कशी पाहिजे ती चारी बाजूची. आणि चौरंग चिरा म्हणजे काय, जे गुण्यातही असतं आणि ओळंब्यातही असतं त्याचं नाव काय आहे की चौरंग चिरा. उभा उभा म्हणजे ओळंबा आणि आडवा म्हणजे काय आहे की गुण आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात माझं सतत याविषयी प्रत्येक मुलाशी असेल माणसाशी असेल माझं हेच भांडण आहे की तुम्ही एक क्षेत्र, पण त्या क्षेत्रातल्या ज्या रेषा आहेत त्या कशा असायला पाहिजे, स्पष्ट आणि ठसठशीत, लांबूनच दिसायला पाहिजे. आता कीर्तनकार आहे, कीर्तनकार म्हटल्यानंतर त्याला काही अंतरंग साधना आहे, काही बहिरंग साधना आहे का नाही. अनुष्ठान, विवेक, वैराग्य, भक्ती, नामस्मरण ही कोणती साधना आहे, अंतरंग साधना आहे. बहिरंग साधना कोणती आहे, पोशाख, चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी स्वरात आल्याचं काय असणे, ज्ञान असणे. पण असं कोणी काही त्या ठिकाणी आईच्या उदरातूनच सगळे गुण घेऊन आलेलं नसतो. स्वरात आलाचं ज्ञान प्रत्येकालाच असतं असं काही नाही. काय होतं माहिती आहे का की स्वराचं तालाचं अशी गंमत येते. एखाद्या माणसाला जर स्वर कळाला नाही, त्याने कुठलाही प्रयत्न केला तर सरासरी कळू शकत नाही, असं माझा तरी अनुभव. एकदा त्याला मुळातच ते जर टेक्निकल नसेल, ते जर ज्ञान नसेल, त्याला थोडं त्या ठिकाणी कळल्यासारखं होतं, थोडा त्याच्यात विकास होईल, थोडं थोडं येईल त्याला, पण त्याला तंतोतंत म्हणतो तसा स्वर त्याला कळत नाही. पण मग आता स्वर कळत नाही, स्वरात आपलं भजन येत नाही, कीर्तन करणं बंद करायचं का नाही. पण मग त्याने किमान व्याख्यान तरी त्याचं कसं असायला पाहिजे, स्पष्ट आणि उपक्रम उपसंहारादी षडलिंगपूर्वक त्याचं काय असायला पाहिजे, व्याख्यान असायला पाहिजे. पण तुमचं व्याख्यान बरोबर नाही, स्वरात आलाचं ज्ञान नाही. बरं विनोद म्हणा तर बाष्कळ विनोद, नको त्या गप्पा. मला काय म्हणायचं, ही पुसटची रेषा आहे का स्पष्ट आहे, तर पुसटची आहे. आणि ह्याच्यामुळं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातील एक का रेषा होईना, पण ती कशी असायला पाहिजे, ठसठशी, स्पष्ट. आणि त्या रेषेमुळं जगामध्ये तुमची त्या ठिकाणी ओळख झाली पाहिजे. काय ओळख झाली पाहिजे. आता तुमची दोघांची ओळख आहे का नाही महाराज, काय तुमची स्तुती करतो असं थोडंच काही नाही. प्रमाण म्हटलं की बबन दादाचं प्रमाण, आणि गायक म्हटलं की पांडुरंग महाराजांचं काय असतील काही बरेच विचार, परंतु त्यांच्या गायनामध्ये ती गोड आहे. ही काय आहे, भगवंताने दिलेली काय आपल्याला देणगी आहे, की भगवंताने काय दिलेली का आपल्याला ती देणगी दे आहे. कशासाठी बोलतो मी की अल्पज्ञ असल्यामुळे मी अल्पज्ञच आहे आणि माझ्याकडून चुकतच राहणार अशी गोष्ट कधी करायची नाही. नाही तर आता हे जर तुम्हाला बोलत तुम्ही काय उत्तर देता माहिती का, माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणतात बाबा, म्हणजे तुम्हाला 7 गुण माप आहे का, 7 गुण माप आहे नाही. म्हणून अल्पज्ञ जीव असल्यामुळे त्याच्या दृष्टीने ईश्वर हा संपूर्ण समष्टी प्रपंचाचा अभिमानी आहे असं म्हटलं, पण तो अभिमानी नाही. आता आपल्याला वाटतं आपण आपल्या देहाचा अभिमान धारण करतो, ईश्वर सुद्धा या जगाचा काय धारण करीत असेल, अभिमान. पुढे काय लिहिलं, यात ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे नित्य जीवन मुक्त आहे व जीव अल्पज्ञ असल्यामुळे कसा आहे, बद्ध आहे. ईश्वरास स्वस्वरूपाचं आवरण कधी होत नाही, आच्छादन कधी होत नाही. मी या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे असा कधीच अभिमान त्याच्या ठिकाणी येत नाही. कारण अभिमान असा आहे की या अभिमानानेच हा जीव दशेला आला. कशामुळे आला, आणि अभिमान गेला, अहंकार गेला, आणि तो का म्हणे देव झाला. ज्ञानोबराने तर स्पष्ट लिहिलं, हा विचारून अहंकारू सांडीजे. विचारून शब्द घातला पांडुरंग महाराज. नुसता काय होता, अहंकार आपण घालवायला लागलो आणि विचार करता न घालवायला लागलो, तो हळूहळू निघला की कोण इकडे दुप्पट वाढत चालतो.
म्हणजे अहंकार कसा आहे की हा आपल्याला वाटतं की अहंकार टाकायचा आणि पुन्हा काय होतं का अहंकार वाढत चालतो. एक म्हातारं वाराणसीला गेल्यानंतर आता लोकांचा एक समज आहे की तिथे गेल्यानंतर काही सोडायला पाहिजे. खरं काय सोडायला पाहिजे सांगू का? खोटं बोलणं सोडायला पाहिजे. एवढंच नव्हे तर आपण काही व्यसनं करीत असाल ती व्यसनं तिथे काय की सोडायला पाहिजे. माणसं ती जाऊन काय सोडतात माहितीये का? जे कधीच खायला मिळत नाही त्याला तर वर्षातून एकदा मिळेल असं सोडतात. काय म्हणे मी भोपळा सोडला, काय म्हणे मी बशीमध्ये चहा पिणं सोडलं. बशीत चहा पिणं म्हणजे काय करू शकतो काय मुक्त झाला तो. कपात स्टीलच्या ह्याच्यात काही स्टीलच्या ह्याच्यात. अरे चहा तीच आहे ना, तू बशीत घेतोय काय? एक काम कर ना, चहा पिणं सोड ना. बशीतली चहा जर स्टील मध्ये ग्लास मध्ये घेतो वर पाठ बशीत कमी होती, आता त्या ग्लास मध्ये भरून येतोय. ते गेलं म्हातारा गेल्यानंतर ते वाराणसी करून आलं. नातू चांगला शिकत होता, मोठा कॉलेजला होता. मग त्याने एक दिवस थोडा विनोद केला आजोबाचा. म्हणे आजोबा तुम्ही वाराणसीला गेलात, काय सोडलं? मी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारा माणूस आहे, मी पारमार्थिक माणूस आहे. परमार्थामध्ये सर्वात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर अहंकार सोडणं. कोणती गोष्ट त्याला अहंकार येतो. असं काही करा तुम्ही. नाना साधनाच्या केल्या कटपटा, परित्यान पवतीव याच्या दार म्हणतात. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोधिताती वाटावं. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते. हे नित्य अनित्याचं ज्ञान आपण शिकायला लागलो, काय वाढतोय? अभिमान वाढतोय. मग त्या नातवंडाने विचारलं, बाबा तुम्ही काय सोडलं? म्हणे जे काही कुणाला सोडता येत नाही तो क्रोध मी सोडला. काय सोडला? क्रोध लवकर जात नाही. क्रोध म्हणजे काय? राग. आपल्या भाषेमध्ये काय म्हणायचं त्याला? राग. नातवंडाने विचारलं, बाबा तुम्ही काय सोडला? म्हणे क्रोध सोडला, राग सोडला. ते नातवंड म्हणे बाबा मी तुम्हाला हे एवढं जास्त विचारित नाही, अहंकार वाढवतो. तुम्ही वाराणसीला गेले तर काय सोडले सांगा ना. अरे मूर्खा, राग सोडला म्हणे. काय सोडला म्हणे? राग सोडला. ते पोरग म्हणे राग म्हणजे का? अरे गाढवा तुला राग कळत दिली थप्पड मारली. आता थप्पड मारल्यानंतर काय झाला? आता रागच झाला. म्हणजे राग सोडला म्हणता राग येतो. एवढे आपण अल्पज्ञ जीव. हे चिंतन कशासाठी चाललंय की अहंकार सोडताना विचारून हा शब्द ज्ञानोबरायाने घातला. हा विचारून अहंकारू सान्निध्याची. याप्रमाणे शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी प्रपंचाचा काय झाला? आरोप झाला आहे. हा झाला आरोप. अगोदर ब्रह्म आणि आता हा सर्व काय झाला? आरोप. आतापर्यंत हा सगळा काय आहे? आरोप आहे. आता हा झाला आरोपाचा भाग आपल्या वेदांत चिंतनाने. तुम्हाला परमार्थामधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. आपण सुद्धा सतत दुसऱ्यावर आरोप करीत होतो. काय करीत होतो? आरोप करीत होतो. कसा आरोप करतो? हा मनुष्य चांगला आहे असं आपण म्हणतो. मग चांगला आहे खरंच, तो वागतो चांगला, बोलतो चांगला, कृती करतो चांगला, हे ठीक आहे. आपण खऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर आरोप आहे की वस्तुस्थिती आहे? आरोप आहे. कसा आरोप आहे? फक्त त्याच्याच अंतःकरणाला माहिती की मी कसा आहे, तुम्ही कसे आहात हे कोणाच्या अंतःकरणाला माहिती आहे? तुम्हालाच माहिती. मला काही माहित नाही. पण तुम्ही चांगले आहात, हे वाईट आहात, हे काय करतो आपण? आरोप. तसा हा संपूर्ण मायेपासून खाली सगळा या निर्गुण निराकार ब्रह्मावर काय झाला? आरोप. अध्यारोप. तुमच्यावर आरोप केल्यावर कसं वाटतं बरं? तसे जगाचा त्या ब्रह्मावर काय झालेला आहे? आरोप झालेला आहे. चला प्रश्न 34वा. हा आरोप सत्य आहे की मिथ्या? आरोप सत्य का मिथ्या? आरोप जो झाला आरोप हा सत्य आहे का मिथ्या? तर सत्य असता तर या आरोपाचा निराश झाला नसता. हा झालेला आरोप नाही असं सिद्ध झालं नसतं. वस्तू दिसायला पाहिजे
का ती वस्तू सिद्ध व्हायला पाहिजे? सिद्ध व्हायला पाहिजे, तिचं अस्तित्व सिद्ध व्हायला पाहिजे. वस्तू दिसली म्हणजे सत्य आहे हे काही खरं नाही. वस्तू दिसली परंतु ती टिकायला पाहिजे आणि ती कसोटीवर उतरायला पाहिजे, तेव्हा तिला काय म्हणायचं? सत्य. जी वस्तू नाही ती जर तुम्हाला आता रज्जूवर लिहिलंच त्याने उत्तर दिलं, रज्जूवर भासणारा सर्प हा दिसतो का असतो? हा नुसता काय होतो? दिसतो, तो टिकत नाही. जेव्हा जेव्हा आपण त्याची थोडी चिकित्सा करायला लागलो ती टिकत नाही. तसं काय होतं सांगू का तुम्हाला? रज्जू दिसल्यानंतर त्याच्या कारणाची मीमांसा सुरू होते. रज्जू दिसला, रज्जू कशामुळे दिसला, काय दिसला, आणि नंतर सिद्ध काय होतं? रज्जू सिद्ध होतं का दोरी सिद्ध होती? सर्प सिद्ध होतं का रज्जू सिद्ध होतो? तर रज्जू सिद्ध होतो, सर्प सिद्ध होत नाही. आता आपल्याला प्रथमतः जग दिसलं. समजा आता आपण इथे बसल्याबरोबर मला तुम्ही दिसायले, याचा अर्थ काय दिसून राहिला? आता जग दिसून राहिलं. आणि मग तुमचाच आपण विचार करायला लागलो. आपण आपला काय करायला लागलो? विचार करायला लागलो. तर विचार करायला लागल्यानंतर याचा निराश होतो. याचा काय होतो? निराश होतो. निराश होतो म्हणजे हे सिद्ध होत नाही. जसं सर्प सिद्ध होत नाही तसं हे तुम्ही जे आहे स्थूल दृष्टीने आपण बोलतोय हे सिद्ध होत नाही. आता तुम्हाला मी असं चिंतन करतो तुमच्या संबंधी, आपल्या संबंधी, हे शरीर आहे का पंचमहाभूत आहे? बरं, शरीर नाहीये, पंचीकृत पंचमहाभूते. मग पंचीकृत पंचमहाभूते आहे का अपंचीकृत पंचमहाभूते आहे? हे अपंचीकृत पंचमहाभूते आहे. मग अपंचीकृत पंचमहाभूते ही कोणापासून त्या ठिकाणी झाली? तर मायेपासून. कोणापासून झाली? हे शरीर आहे का पंचीकृत पंचमहाभूते आहे का अपंचीकृत पंचमहाभूते आहे का माया आहे? आता विचारद्वारे माया आहे. विचारद्वारे काय आहे? आणि माया ही ब्रह्माला सोडून राहू शकत नाही. मग माया आहे का ब्रह्म आहे? आता ब्रह्मच आहे. म्हणजे काय झालं? याला म्हणायचं अपवाद. याचा सर्व निराश करीत 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 चालायचं. आता हे समजा कापड आहे, तर आता हे कापड आहे, भगव कापड आहे. मग कापड आहे का कापूस आहे? बरं, विचारद्वारे काय? कापूस आहे. बरं, कापूस आहे का ती बारीक सरकीचं बियाणं आहे? सरकी आहे. बरं, सरकी आहे का पृथ्वी आहे? बरं, कारण कापूस कशापासून तयार झाला? त्या बियाण्यापासून. बी कुठून तयार झालं? त्या म्हणजे कुठून उत्पन्न झालं? त्या जमिनीतून. मग पृथ्वी आहे का पाणी आहे? तर पाणी आहे. पाणी आहे का अग्नी आहे? तर अग्नी आहे. अग्नी आहे का वारा आहे? तर वारा. आकाश, त्याच्यानंतर माया, आणि त्याच्यानंतर काय? ब्रह्म. म्हणून हा आरोप जो आहे तो सत्य आहे का मिथ्या? तर सत्य नाही. आणि जर हा आरोप सत्य असता तर या आरोपाचा बाध झाला नसता, निराश झाला नसता आणि अपवाद शिल्लक राहिला नसता. उत्तर: हा आरोप दोरीवर भासलेला सर्प या न्यायाने व साक्षीच्या ठिकाणी दिसलेले स्वप्न या न्यायाने, आरशामध्ये दिसलेले नगराचे प्रतिबिंब या न्यायाने मिथ्या आहे. बस यांनी 3 दृष्टांत दिले. हा आरोप रज्जूवर काय बसला? सर्प. रज्जू सर्पाकार आणि भासी येले जगदंबर. हे बघा, हा रज्जू सर्प एवढा सुंदर दृष्टांत आहे. आपण बघा, विचारसागराचं संपूर्ण चिंतन या रज्जू सर्पाभोवती असं काय होतं की फिरत आहे. हे दुसरा दृष्टांतच नाही, पण रज्जू सर्पाचा दृष्टांत हा सुद्धा कसा आहे? थोडासा अनुभवी आहे. अनुभव म्हणजे काय? की आपल्याला सर्वांना रज्जूवर सर्पाचा भास झाला असेल असं नाही. तुम्हाला सर्वांनाच रज्जूवर सर्प दिसला का? एक तरी व्यक्ती अशी असेल की त्याला रज्जूवर सर्प भासलेला नसेल. मग अनुभवी दृष्टांत आहे हा का सर्वांच्या अनुभवाचा आहे? म्हणजे सर्वांच्या अनुभवाचा नाही. संतांनी तुमची आमची फार काळजी केली, मला भयंकर काळजी केली. त्यांनी हा दृष्टांत द्यावं, तो दृष्टांत समाजाला नाही पटला, त्याचा अनुभव नसेल तर दुसरा दृष्टांत, त्याचा अनुभव नसेल तर तिसरा, त्याचा अनुभव नसेल तर चौथा. ज्ञानोबरायांचा अभंग आहे मला. ज्ञानोबरायांनी दिलं, ए साथी आलिया ओळगा सारंग धरू आणि नाही तरी संसारू जायला राया. संसार कसा आहे तर कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत आणि मृग जळवत जायला राया. हा संसार, हा प्रपंच कसा आहे तर मृगजळासारखा आहे, लढाईसारखा आहे. हा दृष्टांत दिला. पण मृगजळाचा अनुभव सर्वांनाच आहे असं नाही. कितीतरी लोक असे आहेत
ते एसीच्या घरातून बाहेर निघतच नाही, गाडीत बसले तर कधीतरी संध्याकाळी किंवा सकाळी निघतात. दुपारी जे माणसं बाहेर जातात त्यांना मृगजळ दिसेल. मृगजळाचा दृष्टांत हा सर्वानुभवी आहे का? नाही. रज्जू सर्पाचा दृष्टांत हा सर्वांच्या अनुभवाचा आहे का? नाही. त्याच्यानंतर विषयाची समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जायला राया. आभराची सावली ही ढगाची सावली कशी आहे की व्हायला लागते, ती राहत नाहीये. इथे आरशाचा दृष्टांत दिला. काय दिला? आरशाचा. आरशामध्ये जसं प्रतिबिंब पडते तसं त्या ब्रह्मस्वरूपावर या जगाचा काय झाला? आरोप झालेला आहे. असंच त्याचं चिंतन आहे. आंधळ्याला प्रतिबिंब माहिती आहे की कोण मला सांगा तुम्हाला. आपण आंधळ्याला चिंतन सांगायला लागलो की तो ब्रह्म आहे आणि तो यावर भासलेले हे संपूर्ण विश्व जे आहे ते कसं आहे की प्रतिबिंबासारखं आहे. आरशात पडलेलं जसं प्रतिबिंब असते. प्रतिबिंब म्हणजे काय? त्याला जर आरसात माहिती नाही प्रतिबिंब काय, मग हे सर्व दृष्टांत अनुभवाचे आहे काय? तर नाही. बऱ्याच लोकांच्या अनुभवाचे असेल, पण बरेच लोक असेल की त्यांच्या अनुभवाचं नाही. मृगजळाचा दृष्टांत घ्या, सर्वांच्या अनुभवाचा नाही. अहो आजच जर एखाद्याला विचारलं मृगजळ म्हणजे काय, हेच सांगता येणार नाही. जळे म्हणजे काय हे सांगता येणार नाही. म्हणजे मृगजळाचा दृष्टांत हा सर्वांच्या अनुभवाचा नाही. रज्जू सर्पाचा दृष्टांत सर्वांच्या अनुभवाचा नाही. पण स्वप्नाचा दृष्टांत ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जायला. स्वप्न दृष्टांत हा तुमच्या आमच्या मानवी शरीरात आलेल्या जीवाच्या अनुभवाचा आहे असं नाही, तर इतर प्राण्यांच्या शरीरात जे जीव आहेत त्यांच्याही अनुभवाचा आहे. बैल जे दचकतात कशामुळे दचकतात? स्वप्नामुळे. हे कुत्रे जे कधी कधी अचानक भुंकतात हे कशामुळे भुंकतात? काही राहत नाही, डोळे बंद असते आणि एकदम जोरानं भुंकल्यासारखे करतात. कशामुळे करतात नाही? स्वप्नामध्ये त्यांना काहीतरी दिसतंय म्हणून स्वप्न दृष्टांत हा. आणि मी बघतो ना आमच्या आपल्या आश्रमातले काही कुत्रे असे निवांतपणे राहते दिवसा आणि एकदम दचकून भुंकतात. कसं काय भुंकतात ते कुत्रे? त्यांना असं वाटतं की स्वप्नात काहीतरी आलेलं आहे. म्हणून स्वप्न दृष्टांत हा सर्वानुभवी आहे, सर्वांच्या अनुभवाचा आहे. खरं तर वेदामध्ये सुद्धा स्वप्न दृष्टांत आलेला आहे. कुठे? वेदा सुद्धा. म्हणून जगत मिथ्या कसं आहे हे तुम्हाला आम्ही रज्जू सर्पाच्या निमित्तानं सांगतो, स्थाणू पुरुषाच्या, पण तरी तुम्ही ऐकायला तयार नसाल. मग आम्हाला काय सांगावं लागतं? बाबा स्वप्न जसं मिथ्या आहे तसंही जगत कसं आहे की मिथ्या आहे. आरशामध्ये दिसलेली नगराचे प्रतिबिंब या न्यायाने मिथ्या आहे. स्वप्न कसं आहे? स्वप्न आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे काय? सता होऊन विलक्षण आणि रहस्य. स्वप्न सत्य. सत का सत? सत म्हणावं तर जागृतीत आल्यानंतर टिकत नाही. पर असत म्हणावं, स्वप्नामध्ये आपण रडलो, स्वप्नामध्ये आपण त्या ठिकाणी महाराज भयंकर भीतीग्रस्त झालो, म्हणजे याचा अर्थ ते काय नाही, असत नाही. मग कसं आहे? सतही नाही, असतही नाही, सतही नाही, सताहून विलक्षण आणि रहस्य मिथ्या. प्रश्न 35वा. हा आरोप कशापासून होतो? आता हा आरोप कशापासून झाला? ठीक आहे, आम्हाला इथपर्यंत कळालं. निर्गुण निराकार असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मावरती काय झाला की मायेचा, अपंचीकृत पंचमहाभूताचा, हा संपूर्ण समष्टी प्रपंचाचा काय झाला? आरोप झाला. पण हा आरोप कशापासून झाला? उत्तर, हा आरोप अज्ञानापासून होतो. हे बघा, ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल. अज्ञान हे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. ते अज्ञान कधी आलं, कसं आलं हे सोडून द्या, पण अज्ञानापासूनच हा आरोप होतो. त्याला अविद्येपासून म्हणा किंबहुना मायेपासून म्हणा, ते स्वीकार. रज्जूवर सर्प जो भासला तर सर्प तिथे होता का सर्पाचा आरोप होता? सर्पाचा काय होता की आरोप होता. रज्जूवर सर्प भासला तर सर्प वस्तुस्थितीने तिथे नव्हता. त्या सर्पावर काय झाला की त्या ठिकाणी तो अध्यारोप झाला. रज्जूवर काय झालं की सर्पाचा अध्यारोप झालेला आहे. रज्जूवर सर्पाचा अध्यारोप झाला. मग तो जो आरोप आहे तो आरोप कशामुळे झाला असा जर आपल्याला प्रश्न विचारला
काय उत्तर आहे त्याचं? अज्ञान स्वीकारावाच लागेल. जर स्वीकारलं नाही तर रज्जू सर्पाची संगती लागत नाही. तुम्हाला स्वप्न कशामुळे प्रतीतीस आलं, स्वप्न कशामुळे दिसलं असं जर विचारलं, काय स्वप्न कशामुळे दिसलं, याचं काय उत्तर आहे? कशामुळे दिसलं विनायक बाबा? बस, स्वप्नाशी कारण निद्रा. निद्रा. एखादा मनुष्य जर काय म्हटलं की मला 11-12 स्वप्न पडतात, त्याला काय म्हणायचं? अरे दिवसभर काही चिंतन करीत जाऊ नको, ध्यान नाही. मग तुझं म्हटलं मी ध्यान करीत नाही, चिंतन करीत नाही, तरी पडतात. मग लघुशंका आहे, लघुशंकेला जाता तो मग तुम्ही तरी जातो. आणि मला 11-12 स्वप्न पडू नये असं तर वाटतं. त्याला आमचं पहिलं उत्तर आहे की मग तू झोपतोच कशाला? झोपूच नको, निद्रा घेऊच नको. झोपलं नाही ना तर स्वप्नाचं झंझट पाठीमागे येतच नाही. तुम्ही अज्ञानाच्या निद्रेमध्ये गाढ निद्रिस्त झाल्यामुळे हे झंझट तुमच्या मागे लागलं. कोणतं? हे स्वप्नाचं. सुख दुःख चांगलं वाईट हे स्वप्न. तुमच्या ठिकाणी जर तुम्ही निद्रा घेतलीच नसती, अज्ञानाची अनिता जो घोरत होता बदबदा, हे सगळे अज्ञानाचे काय आहे की निद्रा आहे. चला, विषय हा चाललाय की हा आरोप कशामुळे होतो? उत्तर काय आहे त्याचं? अज्ञानामुळे हा आरोप होतो. प्रश्न 36वा. हा आरोप केव्हा आणि कशा करता झालेला असेल, हा विचार कसा व्हावा? आता ठीक आहे, हा आरोप अज्ञानामुळे झाला, पण हा आरोप जो आहे तो केव्हा झाला? काय झाला? कधी झाला? त्याचा काल आम्हाला सांगा. कधी झाला असेल? आपल्यावर म्हणजे आत्मस्वरूपावर म्हणजेच ब्रह्मस्वरूपावर अज्ञानाचा अविद्येचा आरोप केव्हा झाला, कधी झाला आणि पुन्हा कशासाठी झाला? जसं काय गरज होती? हे अज्ञानाचा आरोप कधी झाला आणि अज्ञानाचा आरोप कशा करता झाला, कशासाठी झाला, हे त्यांनी सांगितलं. हा विचार कसा व्हावा, कसा विचार करावा? उत्तर. असे पहा की कोण्या पुरुषाच्या वस्त्रावर तेलाचा डाग पडला आहे, असे पाहून ज्याप्रमाणे तो डाग घालवण्याचा उपाय केला पाहिजे. हा डाग केव्हाचा व कसा लागला असेल या विचाराचे काही प्रयोजन नाही. हे बघा, आम्ही जेव्हा जेव्हा आपल्या समोर वस्तू येते तेव्हा तेव्हा आपण अगोदर कारणाचा विचार नाही करीत. कशाचा विचार करीत नाही? कारणाचा विचार करीत. त्यांनी सांगितलं की ते अगोदर त्या विचारसागरामध्ये कार्याध्यासाचं चिंतन आहे आणि नंतर कारणाध्यासाचं आहे. कार्याचा विचार अगोदर करायचा, नंतर कारणाचा विचार त्याच्यामध्ये येतो. कारण कार्याचा विचार करीत करीत असतात कार्याची शस्त्रक्रिया सुरू झाली की कारणाचा विचार तिथे येतो. कारणाचा विचार अगोदर कधी करायचा नाही. समजा उन्हाळा पडला, या ठिकाणी दुष्काळ आहे आणि लोक मरायली, पाण्याने व्याकुळ झालेली लोक काय झाली की मरून राहिलेली आहेत आणि त्यांना पाणी नाही. आणि मग केंद्राचं एक पथक पाहणी करण्यासाठी इथे आलं आणि इथे आल्यानंतर आता या गावामध्ये एक असा उष्माघातानं मनुष्य मेला, पाणी नाही म्हणून विहिरीवर गेला, तिथं पडला, त्याचा मृत्यू झाला. पाण्यामुळे लोक मरून राहिले, दिवसेंदिवस संख्या वाढती आहे. आणि ते पथक आलं आणि ते पथक आल्यानंतर मग त्यांनी ग्रामसभा भरवली आणि ग्रामसभेमध्ये विषय हा मांडला की आपल्या गावाला 12ही महिने पाणी मिळेल असा कोणता उपाय करता येईल, कुठून पाणी आणता येईल याची त्या ठिकाणी त्यांनी चर्चा सुरू केली. कुठून आणता येईल, कोणत्या धरणावरून आणता येईल. पहिल्या दिवशी बैठक झाली, ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये काही म्हणायचे तिकडून आणा, काही म्हणायचे इकडून आणा, पुन्हा सभा बरखास्त. पुन्हा ते दुसऱ्या दिवशी ते जे काही पथक आहे ते पथक परत आलं, परत त्या पथकानं ती चर्चा केली. चर्चा सुरू असताना परत एक निरोप आला की एक माणूस पाण्या वाचून मेला. मग तिथं दीर्घकाळ या लोकांना 12ही महिने पाणी मिळेल या उपाययोजनेचा अगोदर विचार व्हायला पाहिजे का ताबडतोब टँकर लावून त्या गावाला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. अगोदर काय करायचं त्यांना
टँकरनं जी सध्या लोक मरायला लागली, आता समजा ही कोरोनाची साथ सुरू आहे, तर मग हा कोरोना कशामुळे आला? कोरोना कशामुळे आला? आणि म्हणून सर्व शासकीय यंत्रणा जर त्या कामात जर लावून गेली, सर्व शासकीय यंत्रणा, कोरोना निर्माण कुठून झाला, तो कशामुळे आला, बरं हा या जगातून कायमचा नष्ट व्हावा ह्याच्यासाठी कोणता उपाय करावा, याच्यावर चिंतन सुरू केलं. आणि याच्यावर जे खरे तज्ज्ञ लोक होते ते सर्व याच्यावर नियुक्त केले आणि शासनानं सुरू करून दिलं. कोरोना कुठून आला, कसा झाला, त्याचा शोध लावा, आणि हा कायमचा नष्ट झाला पाहिजे याचा शोध लावा, त्याचा शोध सुरू पाहिजे. पण सर्व यंत्रणा जर तिकडे लावली तर हे ज्यांना कोरोना झाला ते मरून जातील ना. अगोदर पहिलं आपलं प्राधान्य कशाला द्यायचं? पहिलं प्राधान्य हे द्यायचं की ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे ते जगतील कसे, हा पहिला काय की त्यांचं त्या ठिकाणी प्राधान्यक्रम असायला पाहिजे. आणि दुसरा प्राधान्यक्रम तो सुरूच पाहिजे. तसं आरोप कशामुळे झाला आणि कधी झाला ह्याच्याही पेक्षा आता त्या आरोपाचे काय करा, तुम्ही निवृत्ती करा. निवृत्ती केल्यानंतर तुम्हाला कारणाचा काय लागेल, की शोध लागेल. त्यांनी दृष्टांत दिला. आता हे आपलं सत्र आहे आणि याच्यावरती डाग पडला. काय झाला? डाग पडला. आणि आपल्याला डाग पडल्यानंतर मग हा डाग, अरे मी तर बाहेर कुठे गेलो नाही, कसं काय डाग पडला, कशाचाच असेल का, कोणी घरात कोणीतरी मुद्दाम घेतो पुरस्कार, बाबा तुला लग्नाला जायचं ना तर एक काम कर, काय अगोदर ते डाग धुवून घे आणि मग त्याचा शोध घेऊ. इथे अपघातात एखादा मनुष्य सापडला आपल्या या घाटामध्ये, आणि सापडल्यानंतर अपघातात सापडला तो, वाहन उभं राहिलं नाही, ज्यांनी त्याचा अपघात केला ते तिथं राहिलेला नाही, आणि तो तडफडतोय दवाखान्यासाठी, आणि तुम्ही तिथे गेला. तर गेल्यानंतर कोणाची गाडी असेल, आणि मग फोन लावला, या नंबरची गाडी इथून इथे गेली का, अरे त्याचा शोध नंतर घेऊ आपण, पण पहिलं कर्तव्य काय म्हणतो, त्याला अगोदर गाडी घाला आणि त्याला दवाखान्यात औषधोपचारासाठी न्या. तसं आरोप कशामुळे झाला, कसा काय झाला, कधी झाला, अगोदर एक काम करा, तुम्हाला जगत दिसायला ना, सत्य वाटून राहिलं ना, मग एक काम करू ना, आपण या आरोपाचा निराश करू आणि मग तो कधी झाला ते नंतर बघू. त्याप्रमाणे या प्रपंचाचा आरोप केव्हाचा का झालेला आहे असेल या विचाराचे काही प्रयोजन नाही, पण याच्या निवृत्तीचा उपाय करणे योग्य आहे. याचं काही फारसं प्रयोजन नाही, पण याच्या निवृत्तीचा उपाय करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अत्यंत काय आहे की महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आज समाज जो एवढा आध्यात्मिक क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रामध्ये मागे राहिला त्याचं हेच कारण आहे. मनुष्य याच्यावर जास्त त्या ठिकाणी विचार करीत बसतो. हे खरंच असेल का? अध्यात्म ही कल्पना आहे, वेदांत ही एक कल्पना आहे असं काही लोक म्हणतात. म्हणजे काय करून राहिले की त्याला त्या ठिकाणी फक्त ते असं स्पष्ट पाहून राहिले एकदम, या ठिकाणी वेदांत शास्त्र हा सिद्धांतापर्यंत जाणारा एक भाग आहे हे त्यांना कळत नाही. ते काय म्हणतात ते लोक माहिती काही कल्पना आहे. बरं आता हे शिकलो बा आम्ही, आता हे तुमचं काय झालं, शिकलो. शिकल्यानंतर खरंच आमची सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती होईल काय, हे याचं आपण काय करून राहिलो, चिंतन करून राहिलो ना. पण माझं मत एक आहे की तुम्हाला दुःख आहे ना, मग त्या दुःखाला घालवण्याचा पहिला प्रयत्न करा. त्याचे जे अन्य उपाय आहे त्या उपायापैकी हा एक काय आहे की उपाय आहे, आणि याचा शोध घेत जर तुम्ही गेला तर निश्चित तुमचा त्या ठिकाणी सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न 37. या सर्व आरोपांची निवृत्ती कशी होती? सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत, की हा आरोप कधी झाला, कशासाठी झाला, कशामुळे झाला, कोणामुळे झाला, हा विषय महत्वाचा नाही. आता विषय कुठला आलेला आहे, आता या आरोपाचा बाद किंवा या आरोपाचा निराश कसा करता येईल याच्यावर तुमचं चिंतन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. रोग कशामुळे झाला याचा विचार करायचा का घालवायचा प्रयत्न करायचा? घालवायचा प्रयत्न करायचा. कशामुळे झाला सांगू, मी बिडी पित नाही, मी सिगारेट पित नाही, कॅन्सर कसं काय झाला, तुम्ही हे नका करू आता विचार. आता हे काम करा, चांगल्या दवाखान्यात जा आणि ते उपचार सुरू करा. तसं अज्ञान कधी आला असेल, मग ब्रह्मस्वरूप हे निर्गुण निराकार आहे, मग त्याच्या ठिकाणी संकल्प स्फुरण पावायचा असेल तर अंतकरण लागतं. काय लागतं? हे अंतकरण कुठून आलं असेल, कसं काय संकल्प स्फुरला असेल, बाबा ते जाऊ दे ना. एक काम करा, आता त्या आरोपामुळे हे जगत दिसायला
हे सगळं जग तुम्हाला त्या ठिकाणी मला सुखदुःख देऊन राहिलं, मग एक काम करा, याच्या निवृत्तीचं प्रयोजन हे अत्यंत महत्वाचं आहे. निवृत्त करावं हे महत्वाचं आहे. कुठे झाला, कशामुळे झाला आणि कधी झाला याचा विचार करायचा का आता? नाही. उत्तर अ. या आरोपाची निवृत्ती कशी होते? उत्तर अ. ब्रह्मज्ञानाने माया व अविद्या यांची निवृत्ती होते. ब्रह्मज्ञानाने काय होतं आता? माया व अविद्या यांची निवृत्ती होते. आ. हे ब्रह्मज्ञान झाल्यावर कशाची निवृत्ती होते? पांडुरंग महाराज, मायेची निवृत्ती होते, अविद्येची निवृत्ती होते. आता निवृत्ती होते हा शब्द आपण व्यवहारास धरून बोलतो. ग्रंथकर्ते जे बोलले त्यात आपला नेहमीचा जो शब्द व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे शब्द व्यवहार, या शब्द व्यवहारास धरून ते बोलले की काय होतं? ब्रह्मज्ञानाने मायेची निवृत्ती होते आणि अविद्येची निवृत्ती होते. म्हणजे काय होतं? माया नाही आणि अविद्या नाही असा काय होतो? निश्चय होतो. निवृत्ती होती याचा अर्थ काय होतो? की ते असं नष्ट होतं असं नाही, पण ते बाद होतो. निवृत्ती होते म्हणजे याचा अर्थ काय आहे की बाद होतो. तसं रज्जूवर वाचलेल्या सर्पाची निवृत्ती झाली असा फक्त काय झाला? तो शब्द प्रयोग झाला. वस्तुतः त्या सर्पाची निवृत्ती झाली नाही, त्या सर्पाचा बाध झाला. बाध झाला म्हणजे काय? तो सर्प या रज्जूच्या ठिकाणी नव्हता, आता नाही आणि पुढे होणार नाही. आ. तसेच कार्यसहित प्रवृत्तीची निवृत्ती होते. हे कार्यसहित प्रवृत्ती नाही, ती प्रकृती आहे. ते काय प्रवृत्ती शब्द आलेला आहे ते. तसेच कार्यसहित प्रकृतीची निवृत्ती होते. प्रिंटिंग मिस्टेक असेल ती. काय होते? कार्यसहित प्रकृतीची म्हणजे कारणाची. बरं का? कार्यसहित कशाची निवृत्ती होते? कारणाची किंवा कारणसहित कार्याची असंही म्हटले तरी चालेल. कार्यसहित कारणाची निवृत्ती होते, प्रकृतीची निवृत्ती होते. म्हणजे प्रकृती म्हणजे कोण? तर कारण. प्रकृती म्हणजे कोण? कारण. हे जे कार्य दिसतं ते ह्याचं जे कारण आहे त्या कारणाची काय होते की निवृत्ती होते. निवृत्ती होते म्हणजे काय होते? परत हा शब्द आहे तिथे बाद. काय निवृत्ती होते म्हणजे काय होतं? बाद. ई. प्रकृती व ब्रह्म या संबंधाची निवृत्ती होते. आता प्रकृती आणि ब्रह्म म्हणजे माया आणि ब्रह्म यांचा जो संबंध आहे हा अनादी सांगितलेला आहे. आपण ते 6 पदार्थ अनादी आहेत त्याचं चिंतन झालं. यांचा जो संबंध आहे तो कसा आहे? अनादी आहे. मग हा जो संबंध आहे कुणाचा? प्रकृतीचा आणि ब्रह्माचा. हा संबंध कसा आहे? काल्पनिक आहे. हा कसा आहे की वास्तविक नाही, कल्पित आहे. आणि त्या संबंधाची निवृत्ती होते. हे आरोपाची निवृत्ती आहे. आता या सर्व कशाचे आहे की आरोपाची निवृत्ती आहे म्हणजे बाद. ई. जीवाभावाची व ईश्वर भावाची निवृत्ती होते. बस. जीव भावाची आणि ईश्वर भावाची काय होते? जीव नष्ट होत नाही, जीव दशा नष्ट होते. काय म्हणते? जीव दशा. जीव दशा म्हणजे जीवाचा भाव. मी जीव आहे हा काय आहे की भाव. पत्नी वारली तर त्या ठिकाणी पतीच्या ठिकाणी असणारा पतिभाव निवृत्त होतो. काय निवृत्त होतो? पती निवृत्त होत नाही, तो पुरुष निवृत्त होत नाही. तसं अविद्येचा आणि मायेचा निराश झाल्यानंतर जीव भाव जो आहे तो भाव जातो आणि ईश्वर भाव हा सुद्धा काय होतो की निवृत्त होतो. निवृत्त होतो म्हणजे बाद होतो. जीव भावाची आणि ईश्वर भावाची निवृत्ती होते. जीव शिव दोन्ही काय काय एक रूप झाले आणि मुळीच संचले जैसे देश. जीव शिव दोन्ही एक रूप झाले. दुसरे मला वाटतं काय? जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधुत्व अभंग म्हणजे जीव हा लहान तरंग, लहान बुडबुडा, आणि शिव म्हणजे ईश्वर हा कसा आहे की मोठा बुडबुडा आहे, मोठा तरंग आहे. ते दोन्ही सिंधुत्व अभंग नेणे. त्या अभंग असणाऱ्या सिंधूला म्हणजे समुद्राला जीवरूपी तरंग माहिती नाही, आणि म्हणजे जसं त्या सागराला लहान बुडबुडा मोठा बुडबुडा माहिती नाही, लहान तरंग मोठा तरंग माहिती नाही, तर तसा नेने हरी
हरी नाम ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवरूपी तरंगही नाही आणि शिवरूपी तरंगही नाही. आपला जीव नाही जात बरं का, जीव भाव जातो. काय द्यायचं? जीव भाव. याच्यावर प्रवचन होईल. देहभाव आहे आपल्याकडे. कोणता भाव आहे? देहभाव. किमान देहभाव टाका आणि जीव भावावर या. काय करा? तुम्ही देहभावावरच आहे. सध्या मी देह आहे म्हणजे कोणता भाव आहे? देहभाव. आणि कधी कधी जीव भावावर येतात तुम्ही. चालता चालताच येतात. चांगलं वाग बरं का, नाही पुढे भोगणं लागणं आपल्याला पुढच्या जन्मात. आता कोणता भाव आला इथे? जीव भाव. कारण पुढं आपल्याला चांगल्या केलेल्या कर्माचं फल मिळणार आहे. याचा अर्थ हे शरीर सुटल्यावर आपल्याला कुठेतरी जावं लागणार हे माहिती तुम्हाला. मग याच्यामुळे कोणता भाव देते? जीव भाव. हा, खायचे प्यायचे मजा करायची झाली इथंच माणूस मरत. काय राहतं? कुठं कुठं काय जातं? असा जर असेल तर देवभाव. कोणता भाव आहे तो? देवभाव. आणि मला पुढे केलेली जी चांगली वाईट कर्म याचं फल भोगायला मिळेल असा जर भाव असेल तर हा कोणता भाव आहे? जीवभाव. मग जीवभाव जातो आणि जीवभाव झाल्यानंतर, जीवभाव गेल्यानंतर जर तुम्हाला जीवभाव गेला असं जर कळा तर ईश्वर भाव काय होतो? नष्ट होतो. देह भाव हरपला आणि तुझं पाहता भेटला. तुकाराम महाराजांनी ते वेगळं सांगितलं मला. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. आम्ही शरीराचा भाव. भाव म्हणजे कोणता? हा पैशाचाच भाव. शरीराचं मूल्य काय केलं? प्रेत रूप. चला, जीव भावाची आणि ईश्वर भावाची काय होते? निवृत्ती होते. तसेच जीव व ईश्वर यांच्या भेदाची निवृत्ती होते. हे होणारच आहे. तर हे तुम्हाला कळायला काही जड नाहीये. जीवाचा आणि ईश्वराचा जो भेद आहे त्या भेदाची काय झाली? निवृत्ती होते. निवृत्ती होते म्हणजे माया आणि अविद्या यांचा पुढचा जो वाच्यांश आहे त्याची काय होते? निवृत्ती होते. त्याचा बाध होतो. आणि कुटस्थ आणि ब्रह्म यांचं काय होतं की ऐक्य होतं. बंधाची निवृत्ती होऊन मोक्षसिद्धी या ब्रह्मज्ञानापासून होते. याप्रमाणे एकेकाळी सर्व आरोपांचा निवृत्तीरूप अपवाद होतो. हे बघा, बंधाची निवृत्ती होते आणि मोक्ष सिद्धी काय होते? या ब्रह्मज्ञानापासून होते. म्हणून नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. जगामध्ये सर्वात पवित्र गोष्ट जर कोणती असेल तर काय? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञाना एवढं या विश्वामध्ये पवित्र कोणतंच नाही. आपण नेहमी बोलत असतो की हे तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यानंतर महाराज कर्मतीर्थ आहे, त्याच्यानंतर मला वाटतं प्रत्याहार तीर्थ आहे, त्याच्यानंतर अनुताप तीर्थ आहे, त्याच्यानंतर विवेक तीर्थ आहे. आणि सर्वात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जीवनी झाले आणि शांतीशी आले पल्लव नव्हे. म्हणून ब्रह्मज्ञानापासून काय होतं? वरचं अ आ ई उ हे जे सर्व चिंतन मांडलेलं आहे ते या सर्वाची निवृत्ती होते म्हणजे बाध होतो आणि मोक्ष सिद्धी होते. म्हणजे काय होतं? परमानंदाची प्राप्ती ब्रह्मज्ञानापासून होते. याप्रमाणे एकेकाळी सर्व आरोपाचा निवृत्तीरूप अपवाद होतो. अपवाद व्हायचा वेळ झाला आपला. अपवाद सर्प व त्यांच्या ज्ञानाचा बाध होऊन केवळ दोरीचे ज्ञान राहणे, त्याप्रमाणे प्रपंच आणि त्यांचे ज्ञान दोन्हीच निराश होऊन शुद्ध ब्रह्म जे अधिष्ठान त्याचा बोध होणे याला अपवाद म्हणतात. हे बघा, रज्जू ज्ञानानंतर केवळ सर्पाचा बाध होत नाही, सर्प ज्ञानाचा सुद्धा काय होतो? बाध होतो. म्हणजे रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचा बाध होतो असं नाही. सर्प आणि सर्पज्ञान. आता नुसतं विश्व तुम्हाला दिसत नाही तर विश्वाचं काय होतं? ज्ञान होतं. आता तुम्हाला काय नुसतं जग दिसून राहिलं की जगाचं ज्ञान होऊन राहिलं? जगाचं ज्ञान होऊन राहिलं. शेवटी जगही आहे, जगाचं काय आहे? ज्ञानही आहे. तर ब्रह्मज्ञानाने काय होतं? तर विश्व आणि विश्वाचं ज्ञान याचा बाध होतो. आपण जेवढा जेवढा आरोप केलेला आहे ते आरोप आणि त्या आरोपाचं ज्ञान याचा काय होतो? बाध होतो. आणि याचा बाध झाल्यानंतर जे शुद्ध जे अधिष्ठान त्याचा बोध होणे याचं नाव आहे अपवाद. अपवाद म्हणजे काय? जे राहिलं त्याचं नाव काय आहे? निषेधावधिभूत असं जे चैतन्य खाली उरते त्याचं नाव काय? अपवाद. आता अपवाद म्हणायची गरज आहे काय? नाही. पण का गरज भासली?
अगोदर हा सर्व काय झाला त्याच्यावर आरोप. मग आरोप का केला? आम्हाला गणित सुटत नव्हतं. आम्हाला काय सुटत नव्हतं? हे गणित सुटत नव्हतं, गणित कळत नव्हतं, आणि म्हणून या जगाचा प्रपंचाचा आरोप केला. त्या आरोपाचा काय केला? तो प्रपंच म्हणजे कोणता? हे अ आ इ ऊ हे सगळे 5-6 महत्वाचे मुद्दे, याचा काय झाला? आरोप झाला. त्या आरोपाचा बाध केला, आणि बाध केल्यानंतर मग खाली निर्गुण निराकार असं जे ब्रह्म, त्या ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव आम्हाला आला. म्हणजे जे उरलं त्याचं नाव काय आहे? अपवाद. प्रश्न 38वा. हे ब्रह्मज्ञान कोणापासून होते? बस, हे ब्रह्मज्ञान कोणापासून होते? उत्तर. हे ब्रह्मज्ञान पुढील सांगितलेल्या विचारापासून, तृतीय कलेपासून होते. बस, हे ब्रह्मज्ञान पुढील सांगितलेल्या विचारापासून अर्थात तृतीय कलेपासून होते. काय ज्ञान होतं? तर मी अपवाद आहे, मी ब्रह्मरूप आहे, असं ज्ञान तृतीय कलेपासून होतं. इतिश्री विचार चंद्रोदय दर्शने प्रपंचारोप पापवाद वर्णनामिका द्वितीय कला समाप्ता. बस, आपण या पुरुषोत्तम मासामध्ये सुरू असलेला हा आपला विचार चंद्रोदयाचा पाठ चैतन्य साधना फेसबुक या पेजवर युक्तीपर्यंत आपले प्रमोद महाराज कोमावत यांच्या माध्यमातून आणि बरीच काही या ठिकाणी श्रवण करणारी मंडळी आहे ना आपण, कारण त्यांच्यातून आपल्यात थोडा फरक आहे. ते ऐकतात पण त्यांना विचारता येत नाही. तुम्ही ऐकतात, तुम्हाला काय करता येते? विचारता येते. आणि म्हणून आपल्या 2 काला काय झालेल्या आहे की समाप्त झालेल्या आहे. आता उद्यापासून तृतीय कलेला आरंभ. कुंडली